हा दिवस आहे की ज्यांनी कुणी विचारलं होतं आमच्या लोकनेत्याला हु इज एकनाथ शिंदे, तर एकनाथ शिंदे इज अ रिअल टायगर ऑफ शिवसेना. मला वाटतं हा सांगणारा हा दिवस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंड केलेला आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि आता एकनाथ शिंदेच्या प्रवेश करत आहेत. ज्योती वाघमारे खासदार आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार. ज्योतिताई, 6 खासदारांचा प्रवेश आता शिवसेनेमध्ये होते. ठाकरेंना सोडचिठ्ठी दिलेली आहे. पहिली प्रतिक्रिया. हे बघा, खरं तर काय होणार आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही पक्षाच्या मीटिंगसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु मला वाटतं की आज अत्यंत हा दिवस आहे की ज्यांनी कुणी विचारलं होतं आमच्या लोकनेत्याला हु इज एकनाथ शिंदे, तर एकनाथ शिंदे इज अ रिअल टायगर ऑफ शिवसेना. मला वाटतं हा सांगणारा हा दिवस आहे. संजय राऊत म्हणत आहेत की कोट्यावधी रुपये घेतलेत आणि ते आता इथे आलेले आहेत. नेमकं यावरती काय प्रतिकार? जेव्हा बंड होतो तेव्हा कोट्यावधी रुपये दिले जातात असा त्यांचा आरोप आहे. हो, मग मला त्यांना विचारायचं आहे की 2019ला जेव्हा तुम्ही महायुतीमधून निवडून येऊन तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुम्ही पाठ मांडलात आणि पळून गेलात, तेव्हा किती कोटींची डील झाली होती त्याचंही उत्तर द्या. किंवा आता तुम्ही प्रवक्ते आहात युबीटीचे, पण तुम्ही गाणी गाताय काँग्रेसची, मग तुम्ही उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त कौतुक राहुल गांधींचं करताय. किती कोटींची सुपारी घेतली? जेव्हा तुम्ही शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन व्हा म्हणताय, किती कोटींची सुपारी घेतली? ममता दिदींच्या टीएमसीला काँग्रेसमध्ये विलीन व्हा म्हणताय, किती कोटींची सुपारी घेतली? द्या उत्तर. थोडाफोडा राजकारण करायला भाजपला गृहीत धरलं जात होतं, मात्र आता त्यांच्या माध्यमातून शिंदेंना सुद्धा तशाच प्रकारे केलं जातं. मला वाटतं की आपलं घर आपण जोडून ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं. तुम्ही ना तुमचं घर वाचवू शकला, तुमचा भाऊ तुमचं घर सोडून गेला, ना तुम्ही तुमचा पक्ष वाचवू शकला, तुमचा चुलत भाऊ तुमचा पक्ष सोडून गेला. तुमचे अनेक नेते तुम्हाला सोडून जात आहेत. आज सर्वसामान्य शाखा प्रमुख सुद्धा तुम्हाला सोडून जातं. पण इतकं घडल्यानंतर सुद्धा फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, पण स्वतःचं आत्मपरीक्षण नाही करायचं. मला गालिबचा शेर आठवतो की जिंदगी भर गालिब मैं यही भूल करता गया, धूल चेहरे पे थी मैं आईना साफ करता गया. म्हणत आहेत की चूक झाली असेल तर पक्ष नेतृत्व सोडायला तयार आहे. मला वाटतं ओसाड गावची पाटीलकी सोडण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. आता जर सगळंच उद्ध्वस्त झालेलं असेल तर आता तुम्ही पळ काढून काय उपयोग होणार आहे? जर सोडायचंच होतं ना, मग ज्या वेळेला आपण म्हणत होतात की शिवसेना प्रमुखांना शब्द दिला होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, मग का नाही सोडली ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची? मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या मोहात तुम्ही सगळंच हरवून बसलात. मला एक मराठीतलं गाणं आठवतं, काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात सगळं कमावलं आणि लुगड्याच्या नादात सगळं गमावलं. एका मुख्यमंत्री पदाच्या नादामध्ये आपण सगळंच गमावून बसलात. शेवटचा प्रश्न. नरेंद्र दराडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी होती, मात्र गोकुळ गीतेंचा पक्ष उमेदवार असताना त्यांचा विजय झालेला आहे. यामध्ये विरोधकांचं म्हणणं आहे, तुमच्या जे शिवसैनिक आहेत विरोधातील त्यांचं म्हणणं आहे ऑपरेशन एकनाथ शिंदे आता सुरू झालंय, जरी ऑपरेशन टायगर होत असलं. हे बघा, विधान परिषदेमध्ये दैदिप्यमान विजय आम्हाला मिळालेला आहे आणि त्या संदर्भात काय झालंय किंवा काय आमचे सन्माननीय सर्व प्रमुख नेते मंडळी त्याचा आढावा घेतीलच. परंतु मला वाटतं की अरे, आमची काळजी करण्यापेक्षा ना आमचं निस्तरण्यासाठी आमचे तीनही नेते माननीय शिंदेसाहेब, फडणवीसजी, सुनेत्राताई खंबीर आहेत. आधी तुमचं काय जळतंय बघा ना. म्हणजे हे असं झालं की तुम्हाला एकही जागा जिंकता आलेली नाहीये, आधी त्याचा मातम करा. तर आपल्यासोबत ज्योती आपण पाहतोय या ठिकाणी ज्योती वाघमारे होत्या ज्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.